शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर काल एका दादाने फोन केला होता की म्हणे आमच्या बागेवरती सेटिंग कमी आहे. तर सर्रास बागेमध्ये या 2 महिन्यात 3 महिन्यातल्या बागेमध्ये भरपूर कळी सेटिंग आहे. काहींना मधमाशीला प्रॉब्लेम आला होता, काहींना अवकळी गारपिटीमुळे थोडा प्रॉब्लेम झाला, म्हणजे भरपूर ठिकाणी. तर सांगण्याचं तात्पर्य एकच की कोणाच्या बागेवरती किती सेटिंग आहे, किती लोड आहे, किती ओव्हरलोड आहे, यापेक्षा जास्त जो आपला माल आहे तो माल व्यवस्थितरित्या आपल्याला शेवटपर्यंत नेता आला पाहिजे. कारण भरपूर शेतकरी मित्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या बागेशी कंपेअर कर, त्या बागेशी कंपेअर कर, या बागेमध्ये माल कमी आहे, त्या बागेमध्ये माल जास्त आहे, या अमक्याने बागाला खर्च जास्त केला आहे त्याचा. तर तो मनातला भ्रम हा काढून टाकला पाहिजे पहिली गोष्ट. कारण आपल्या झाडामध्ये आपण काम कसं केलं आहे, आपली जमीन आणि प्रतवारी कशी आहे, आपल्या बागेमध्ये आपल्या झाडामध्ये ताकद किती आहे, त्यावरती आपल्या बागेत सेटिंग अवलंबून असते. आणि हे सगळं होत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस यामधून आपण पुढे आलेलो आहेत. तर भरपूर बागा मित्रपरिवार यामध्ये मागे राहिलेत, कारण काहींना गारपिटीमुळं ते बागा सोडून द्यावं लागलेले आहेत. तर या तुलनात्मक परिस्थितीमध्ये देखील रेट हे 100% टिकून राहतील, कारण ह्या बागा मागं थांबलेल्या आहेत, त्या बागा सेटिंग झालेल्या नाहीत आणि आपल्या बागा आत्ता सध्या कंडिशनला आहेत. मग आपण काम कसं केलं पाहिजे, तर सध्या तेलकटचं वातावरण महाराष्ट्रामध्ये थैमान घालते बऱ्यापैकी. तर बऱ्यापैकी शेतकरी मित्रांना माझं सांगणं आहे की जे काही पहिल्यांदा स्प्रे सांगितले आपण, तर जखमा भरून काढायचं काम. जर गारपीट असेल किंवा त्याच्यामध्ये तुमचा तेलकटचा स्पॉट असेल तर त्याच्यावर काम कोणतं करतं, फक्त कॉपर हे जखम भरायचं काम करतं आणि याला आपण प्रूफ देऊ शकतो. परंतु हे जे काय हायड्रोजन पॅरॉक्साईड असेल किंवा बाकी तुमचे काय आणखी भरपूर मॉलिक्यूल मार्केटमध्ये आहेत, ते शेतकऱ्याला सांगतात. भरपूर इन्फ्लुएन्सर काम करणारे आहेत, हे चुकीचं गायडन्स करून हे लोकांना भूलतापांना बळी घालतात. म्हणजे होतं का याच्यामध्ये, तर बाबा 4 दिवसाला फवारणी घ्या, 5 दिवसाला घ्या. मला एक सांगा, जर बागेमध्ये पाणी हे जास्त झालं, नत्राचं प्रमाण जास्त झालेलं असेल आणि त्याला हा ॲक्टिव्ह जर असेल आणि आपण जर त्याला पाणी कमी केलं, पोटॅश लेवल जर वाढवली, तर बागेमध्ये बऱ्यापैकी नत्र हे कंट्रोल राहतं. आणि जर बागेला तुम्ही कंटिन्यू फवारण्या केल्या 4 दिवसाला 3 दिवसाला, तर याचा दुष्परिणाम काय होतो, आधीच बाग ट्रेसमध्ये असते. एकतर सध्या उष्णता भरपूर आहे आणि त्यात आपण वरून काही नेट टाकलेले आहेत, त्यात पाणी जास्त चालू आहे काही बागांना, काहींचं त्यामध्ये लिक्विड खत देखील चालू आहे. मग हे सगळं विचारात घेऊन कोणाचं काय, कोणाच्या बागेमध्ये सेटिंग जास्त आहे, कोणाच्या बागेमध्ये तेल जास्त आहे, हे विचारात न घेता आपली जी बाग आहे ना, त्या बागेमध्ये पानांचा कलर, पानाची कॅनॉपी, पानाची जाडी, त्यानंतर आपल्या फळाची साईज, फळाचं वजन, फळाची क्वालिटी, ह्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला कमीत कमी अनुभवी शेतकऱ्यांचे 4-2 मित्रांचा सल्ला, 4-2 अनुभवी कन्सल्टंटचे विचार हे अंमलात आणून आपण काम केलं पाहिजे. डाळिंब शेती इतकी म्हणावं तितकी सोपी नाही आहे आणि म्हणावं इतकी अवघडसुद्धा नाही आहे, परंतु त्यात काम तसं करता आलं पाहिजे. कारण भरपूर शेतकरी मित्र असे येतं की त्यांना सांगता येतं आहे, परंतु आपल्या बागेमध्ये प्रत्यक्ष उतरवता येत नाही. सेटिंग कमी असो, सेटिंग जास्त असो, माल निघणार आहे. परंतु जर माल क्वालिटी निघला तर त्या मालाला किंमत आहे मार्केटमध्ये. आजही शेतकरीसुद्धा भरपूर हुशार आहेत डाळिंब शेतीमध्ये, परंतु व्यापारी येड्यात काढतात. आता आम्ही कालपासून एका बागेत सौदा करतोय, साधारणतः आज 150 ग्रॅमपासून पुढं सौदा चालू आहे. तर मालाची रेंज काय आहे मार्केटमध्ये, तर बा 150 ग्रॅमपासून ते 200 ग्रॅमपर्यंत ही साईज साधारणतः आज 150 रुपयापर्यंत लेवल धरून आहे. 150 ते 160 रुपये, 100 ग्रॅम 155-160 रुपये सरासरी. आणि 200 ग्रॅमपासून पुढं व्यापारी सांगतात आम्ही माल घेत नाही. का घेत नाहीत, तर आज ह्या कंडिशनचे माल जे आहेत आता आलेले, तर हे साईज घेतात, वजन घेतात, पण कलर घेत नाही. मग तिथं आठ कोणती घालणार, जरी समजा सौदा केलाच आता कदाचित, तर आम्ही 200 ग्रॅम प्लस तुमचा माल घेणार, परंतु पिवळा घेणार नाही, पूर्ण पिकलेला घेणार, कच्चा घेणार नाही, चट्टा घेणार नाही. म्हणजे असं भरपूर याच्यामध्ये सांगण्याचा फक्त भरपूर आहे शेतकरी मित्रांनो. फक्त महत्त्वाचा विषय असा आहे, आपल्याला बागेमध्ये तेलकट आहे त्याच्यावरती काम करा. त्यानंतर मार्केट व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं घाबरून न जाता, मार्केटला माल या परिस्थितीमध्ये सेटअप नव्हते ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये. त्या आत्ता बागा ज्या उतरतात त्या बागेमध्ये सेटिंग नव्हत्या, सेटिंग कमी आहे, तर माल मार्केटला नाही आहे, पुरवठा होत नाही आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका, व्यवस्थितरित्या व्यवहार करा. व्यापारी हे कमी रेटमध्ये माल मागतात, त्याच्यावर देखील काम करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तेलकट चालू आहे ना, ते तेलकटवरती पण व्यवस्थित काम करा. काहीच नाही, फक्त बागा ट्रेसमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. बागेला पाणी व्यवस्थित द्या, भरणपोषण बागेमध्ये आहे. आणि त्या तेलाच्या ज्यांच्या बागा असतील त्यांनी जीवाणूंचा जास्त वापर करा, लिक्विड खतं पूर्ण बंद करा.
लिक्विड खतं पूर्ण बंद करा, काही सोडू नका. मागं सांगितल्याप्रमाणे फक्त स्लरी करून सोडा. एक नंबर साईज होते. त्या ज्या बागेचा आता सौदा चालू आहे त्या बागेस तुम्हाला 1 2 ते 3 दिवसामध्ये मी व्हिडिओ टाकतोय. आता आपण आपल्या खरड झालेल्या बागेमध्ये त्याची देखील तुम्ही सेटिंग पाहू शकता. एकदम छान सुंदर अगदी सेटिंग आहे, काही अडचण नाही आहे. मग यातून फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच की बा बाग कोणती असू द्या, फळं किती असू द्या, 100-125 फळ या बागेवरती आहे. म्हणजेच काय बाग ओव्हरलोड झाली असतला बाग नाही. किती असू द्या, माल मेन खोडावरती असेल तरच मालाची साईज होते. त्यामुळं शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आहे. तेलकटचा प्रवास हा सगळ्यांचा व्यवस्थित झाला पाहिजे. बागेमध्ये माल भले कमी निघू द्या, पण क्वालिटी माल पाहिजे आपल्याला. आणि शेवटपर्यंत कमी खर्चामध्ये कसा काढता येईल त्याचा विचार करा. जीवाणूंचे रेट कमी असतात, त्यामुळं मार्केटमध्ये शेतकरी तुम्हाला दुकानदार कोणी देणार नाही. सांगताना विचारपूर्वक सांगतात की हे घेऊ नका, हे वापरा. लिक्विड खतांचा रेट कमी आहे. आणि सगळ्यात मोठा फंडा चालू आहे मार्केटमध्ये आता की बा ऑक्साईड बेसमध्ये खतं वापरा. मला त्याचा आक्षेप घ्यायचा नाही आहे, परंतु आपण जर बागेवरती भरण पोषणावरती जर काम केलं, शेणखत, सेंद्रिय खत, तुमचं लेंडी खत किंवा आणखी तुम्ही गूळ, त्यानंतर सरकी पेंट आणि शेंगदाणा पेंट याची जर स्लरी वापरली तर 1 नंबर रिझल्ट येतात. बाकी तुमची मर्जी. याच्यातलं तुम्ही काय वापरता आणि याच्यामध्ये कोण यामध्ये बळी पडलं आहे उत्पादनांमध्ये, तर 100% कमेंट करून कळवा. धन्यवाद.